नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझं नाव सुयोग निकम आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। भरपूर शेतकरी मित्रांची मला कमेंटमध्ये विचारलं की काही नवीन योजना आली असेल तर व्हिडिओ टाका। तर आजचा आपला त्या संबंधित व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की मागेल त्याला शेततळे योजना। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करू की नेमकं काय आहे काय नाही। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण घेऊन येणार आहोत मागेल त्याला शेततळे योजना बद्दल संपूर्ण माहिती। पात्रता, अनुदान किती मिळतं, अर्ज कसा करायचा आणि योजनेचे फायदे काय काय आहेत, शेवटपर्यंत पहा, कारण ही माहिती तुमचं शेतीचं भविष्य बदलू शकते। व्हिडिओला सुरुवात करू। सर्वात प्रथम योजनेचे मुख्य उद्दिष्ट काय आहेत हे आपण बघून घेऊ। शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात शेततळे, फार्म पॉन्ड तयार करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे, पावसाचे पाणी साठवून दुष्काळात सुद्धा सिंचनास मदत करणे, शाश्वत शेतीस चालना देणे व उत्पादनात वाढ करणे। पात्रता काय काय आहेत त्याच्यामध्ये, अर्जदार हा महाराष्ट्रातील रहिवासी असावा, त्याच्याजवळ स्वतःच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे, शेतकरी 1 हेक्टर किंवा अधिक क्षेत्राचा मालक असावा, जमीन 7/12 उतार्यावर अर्जदाराचे नाव असणे आवश्यक, ज्या शेतात शेततळे करायचे आहे त्या जमिनीवर कोणतेही कर्ज अर्थात बोजा नसावा, शासकीय अनुदान रक्कम ही अंदाजे 50,000 ते 75,000 पर्यंत जिल्ह्यानुसार व भूमी प्रकरणानुसार बदलू शकते। हे अनुदान शेततळे खोदकामासाठी देण्यात येते। शेतकरी स्वतः देखील शेततळे खोदू शकतो किंवा सरकारी यंत्रणेकडून करून घेऊ शकतो। अर्ज करायची प्रक्रिया, हा फॉर्म आपल्याला ऑनलाईन भरायचा आहे। महाराष्ट्र शासनाच्या महा ई ग्राम मित्र या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येतो। मागेल त्याला शेततळे योजना हा पर्याय क्लिक करून अर्ज भरावा। ऑफलाईन अर्ज जर तुम्हाला भरायचा असेल तर आपल्या तालुक्यातील कृषी अधिकारी, ग्रामसेवक किंवा जलसंधारण विभागाच्या कार्यालयात संपर्क साधावा। तिथे फॉर्म मिळून आवश्यक कागदपत्रांसह सादर करावा। आवश्यक कागदपत्रे काय काय आहेत तर 7/12 उतारा, जमीन नकाशा 8 उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, शेततळे तयार करण्यासाठी जमीन असेल त्याचा पुरावा आणि अर्जदाराचा फोटो हा तुम्हाला लागणार आहे। शेततळ्याचा आकार साधारणतः 22 मीटर लांब, 22 मीटर रुंद आणि 3 मीटर खोली एवढा पाहिजे। आकार आणि साठवण क्षमता शेताच्या उपलब्ध जागेनुसार व कृषी विभागांच्या मार्गदर्शनानुसार ठरते। योजनेचे फायदे काय काय आहेत तर सर्वप्रथम सिंचनासाठी शाश्वत पाणी स्रोत उपलब्ध होते, दुष्काळी भागात पीक उत्पादनात वाढ होते, पाण्याची बचत आणि योग्य व्यवस्थापन होते, मत्स्यपालन, भाजीपाला लागवड यासाठी देखील उपयोग याचा होणार आहे। तर महत्त्वाचं म्हणजे अर्ज केल्यानंतर शेतात प्रत्यक्ष पाहणी केली जाते, अनुदान बँक खात्यावर थेट जमा केले जाते, अनुदान मिळण्यासाठी सर्व अटी व शर्ती पूर्ण करणं आवश्यक आहे। जर तुम्हाला या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची मदतीची आवश्यकता असेल तर मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन करू शकतो। हो, जर तुम्हाला जर मदत लागत असेल तर कमेंटमध्ये हो म्हणा किंवा तुमचा जिल्हा तालुका सांगा, म्हणजे पुढचं मार्गदर्शन मला तुम्हाला देता येईल। आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कळवण्यासाठी कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।